शेतकऱ्यांना मोदीजींनी 6,000 रुपये देणं सुरू केलं, तर महाराष्ट्र सरकारने निर्णय केला आणि त्याच्यासोबत 6,000 रुपये महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजनेतून देण्याचा निर्णय केला. आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही केला आणि जुन्या सरकारसारखं नाही. काँग्रेसच्या काळातही मोफत वीज एकदा दिली होती. निवडणुकीच्या 1 महिना आधी मोफत विजेचे बिलं पाठवले आणि निवडणूक झाल्याबरोबर मोफत विजेचा निर्णय परत घेतला आणि जुन्या बिलांसहित सगळी वसुली ही शेतकऱ्यांकडनं केली. त्यांच्यासारखी लबाडी करणारे लोक आम्ही नाही. शेतकऱ्यांना मोफत विजेचा केवळ आश्वासन नाही, मोफत वीज आम्ही दिली आणि जोपर्यंत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचं सरकार आहे, आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळतच राहील, हा आमचा निर्धार आहे. एक अजून निर्धार आम्ही व्यक्त केला होता. शेतकऱ्यांना दररोज दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे, हा आमचा निर्धार होता. या निर्धाराकडे वाटचाल चालू झाली. आता महाराष्ट्रामध्ये 76% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देणं सुरू केलंय. आता 8 तास देतोय. लवकरच 100%ला पोहोचू. 8 तासाचे 10 तास करू आणि त्यानंतर 12 तास करू. पण आज 76%. पूर्वीच्या काँग्रेसच्या सरकारमध्ये आम्ही पण मागणी करायचो, शेतकऱ्याला दिवसा वीज द्या. तर आम्हाला विधानसभेत उत्तर मिळायचं, आपलं इन्फ्रास्ट्रक्चरच याकरता तयार नाही. शेतकऱ्यांना रोज सकाळी वीज दिवसाच देता येत नाही. अर्धे दिवस दिवसा आणि अर्धे दिवस रात्री. पण आपण सौर कृषी वाहिनी योजना राबवली आणि आज 76% शेतकरी दिवसा 12ही महिने वीज घेतायत. लवकरच 100% शेतकऱ्यांना वीज देऊ आणि मग 8 वरनं 12 तासावर देखील आम्ही पोहोचू. आणि एवढंच नाही, आम्ही मोफत वीज दिल्यानंतर काही पोपट हे विचारायला लागले, विधानसभेत बोलायला लागले, आता तर मोफत वीज देताय पण जुनी थकबाकी आहे, आमच्या शेतकऱ्याच्या डोक्यावर तलवार आहे, कधीतरी जुने बिलं पाठवाल आणि शेतकऱ्यांकडनं वसुली कराल. मला सांगताना आनंद वाटतो की या तुम्ही निवडून दिलेल्या सरकारची हिंमत बघा. आम्ही निर्णय केला, शेतकऱ्यांचे जवळजवळ 55,000 कोटी रुपयाचे थकीत बिलं हे कायमचे माफ करतो आणि शेतकऱ्यांना लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करून नो ड्यूजचे पत्र आम्ही देणार. उद्या कोणाचंही सरकार आलं तरी शेतकऱ्याकडनं हे 55,000 कोटी रुपये ते वसूल करू शकणार नाहीत. अशा पद्धतीचा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलाय. हे सगळं करत असताना आपल्याला कल्पना आहे, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजना आपण घोषित केली होती. बंधू भगिनींनो, ही योजना घोषित केली, आपल्याला भरभरून लोकांनी निवडून दिलं, शेतकरी, गावकरी सगळ्यांनी मतं दिली. सरकार आलं, त्यानंतर जिल्हा परिषद निवडून दिली, महानगरपालिका निवडून दिली, नगरपालिका निवडून दिली. सगळा विश्वास आपल्यावर टाकला. लोकांना वाटत होतं आता काही हे कर्जमाफी करत नाही, कारण आता यांना निवडणूक थेट 29 साली आहे. केलीच तर लोकसभेपूर्वी 29 मध्ये कर्जमाफी करतील. तेव्हा अनेक विरोधक त्या ठिकाणी असं बोलत होते, कर्जमाफी होणार नाही. पण कुठलीही निवडणूक नसताना केवळ आपलं दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता 56 लाख शेतकऱ्यांची 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी या ठिकाणी आपण केली.
आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं, खाती नील होणं सुरू झालं. काही छोट्या छोट्या अडचणी येतात, त्या अडचणी देखील आपण दूर करतो आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं. हे करत असताना 2017ला आपण कर्जमाफी दिली होती. त्यानंतर 2020 साली उद्धव ठाकरेंच्या सरकारने कर्जमाफी घोषित केली. पण त्यात काय सांगितलं, 17 आणि त्याच्यापूर्वी ज्यांना कर्जमाफी मिळाली आहे त्यांना कोणालाही आम्ही कर्जमाफी देणार नाही. आम्ही मात्र असं केलं नाही. 2020च्या कर्जमाफीतही जे आले होते पण दुर्दैवाने पुन्हा थकीत झाले, त्यांनाही कर्जमाफी देण्याचा निर्णय आपण केला. आणि कुठल्याही अटी नाही, विना अट 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली. जुन्या सरकारमध्ये तर 1 रुपया जास्त असेल तर तुम्हाला एकही पैसा मिळाला नाही. आम्ही सांगितलं जास्त कर्ज असेल 2 लाख आम्ही देतो, वरचे पैसे तुम्ही भरा. त्यांनाही कर्जमाफी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी केला. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे शेतकऱ्याचं सरकार आहे. शेतकऱ्यांकरता, आमच्या महिलांकरता या ठिकाणी सांगितलं, हे सरकार पुन्हा निवडून आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार. बंधू भगिनींनो, आम्ही बंद केली नाही आणि काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. 5ही वर्ष लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देतच राहू. पण आता लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचा निर्णय झालाय. 50 लाख माझ्या बहिणी लखपती दिदी झाल्या आहेत. आता 1 करोड बहिणींना लखपती दिदी आपल्याला करायचं आहे आणि त्या दिशेनं आपली वाटचाल चालू आहे. आज मराठवाड्यामध्ये मला आनंद आहे. कायम दुष्काळी असलेला माझा मराठवाडा, याला नेहमी करता दुष्काळ मुक्त करण्याचं काम आपण करतोय. एकीकडे कोल्हापूर सांगलीचं पुराचं पाणी 35 टीएमसी पाणी हे उजनीमध्ये आणून ते मराठवाड्यात आम्ही आणतो, तर दुसरीकडे या ठिकाणी पश्चिमी वाहिनी नद्यांचं वाहून जाणारं. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे नमो शेतकरी योजना असेल किंवा पीएम किसान योजना असेल, पीक विमा योजना असेल, या संबंधीचे योजनाचे महत्वपूर्ण अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळत राहतील. नमो शेतकरी योजनेचा हप्ता केव्हा मिळणार, पीक विमा केव्हा मिळणार, या संबंधीचे सुद्धा अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला कायम पाहायला मिळत राहतील. त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब